आता जर तुम्ही उपवासाकडे पाहिलं तर तो आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. आपण हे शतकानुशतके पाळत आलो आहोत. नवरात्री षष्ठी काळात लोकांना मध्यम उपवास करताना पाहणे सामान्य आहे. मग हा उपवास आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, की यामुळे काही समस्या निर्माण होतात? हेच आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर सुंबू सुंदर, बॅकबोन हेल्थ स्पेशालिस्ट यांच्या संशोधनावर आधारित पाहणार आहोत. उपवासाचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ 16 तास उपवास, 16 आर फास्टिंग आहे. काही लोक दिवसातून एकदाच जेवतात, तर काही फक्त द्रवपदार्थ घेतात. जरी या विविध पद्धती असल्या तरी मुख्य संकल्पना एकच आहे. हिंदू धर्म आणि इस्लाम सारख्या अनेक धर्मांमध्ये उपवासाला प्रोत्साहन दिले जाते. मग पाहूया उपवासाचे फायदे काय आहे. सर्वप्रथम हे आपल्या चयापचय आरोग्यात सुधारणा करते. संशोधनानुसार जे लोक मध्यम उपवास करतात त्यांचा चयापचय चांगला वाढतो. यामुळे वजन कमी होण्याची शक्यता असते, मुख्यत्वे चरबी जळण्यामुळे. हे आपल्या इन्सुलिन पातळीला नियंत्रित करण्यात मदत करते, ज्यामुळे मधुमेह आणि अशा समस्या धोका कमी होतो. उपवास हृदयाच्या आरोग्यास मदत करतो. उपवासामुळे वाईट कोलेस्ट्रॉल आणि चरबीचा वापर होतो, त्यामुळे आपले हृदय आरोग्य सुधारते. न्यूट्रिशनल रिसर्च नावाच्या मासिकानुसार जे लोक असा आवर्ती उपवास करतात त्यांच्यात 30% धोका कमी असतो. म्हणून यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात सुधारणा होते. तिसरे म्हणजे उपवासामुळे शरीरातील डिटॉक्सिफिकेशन आणि पेशींची दुरुस्ती वाढते. उपवासामुळे आपल्या शरीरात ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया वाढते. म्हणजेच अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात आणि आपले खराब झालेले ऊतक चांगले बरे होतात. प्राचीन आयुर्वेदिक पद्धती पाहिल्या तर उपवासामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि शरीर ताजेतवाने होते. असं ते पूर्वी सांगायचे. उपवासाचा चौथा फायदा म्हणजे तो मानसिक स्पष्टता खूपच वाढवतो. जेव्हा आपण उपवास करतो, तेव्हा आपल्या मेंदूपासून ब्रेन डिराइव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात स्रवतो. यामुळे मेंदूचे आरोग्य स्मरणशक्ती सुधारते. जे लोक उपवास करतात, त्यांना एकाग्रता मानसिक स्पष्टता असते. या काळात काही योद्धे आणि सेनापती युद्धावर जाण्यापूर्वी उपवास करायचे, कारण यामुळे युद्धातील रणनीती आणि विचारशक्ती सुधारण्यास मदत होते. अगदी अभिनेता प्रकाश राजनेही एका चित्रपटात म्हटले आहे की काम असेल तेव्हा जेवण टाळावे, कारण ते लक्ष विचलित करू शकते. तर आपण हे सगळं पाहिलं आहे. आता उपवासाचे तोटे कोणते आहेत ते पाहूया. मुख्य तोटा म्हणजे पोषक तत्वांची कमतरता. जर तुम्ही खूप काळ उपवास केला किंवा चुकीच्या पद्धतीने केला, तर लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्वे यांसारख्या गोष्टींची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. मग हे कसं सुधारता येईल? जर तुम्ही खाण्याच्या वेळेत योग्य फळे, भाज्या आणि प्रथिने समाविष्ट करून संतुलित आहार घेतला, तर ही कमतरता भरून काढू शकता. पारंपरिक उपवास करणारे बरेच लोक हा पोषणाचा भाग पाळत नाहीत. पण जर तुम्ही हा आहार पाळला तर दुसरी गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे मसल्सचं विघटन होतं. शरीराला लागणारे प्रथिन या स्नायूंमधून मिळतात. यामुळे स्नायूंची कमजोरी वाढेल आणि तुम्हाला वेदना जाणवतील. जर तुम्ही उपवास करत असाल आणि त्यात पनीर, दही, डाळी किंवा वाटाणे समाविष्ट केले तर प्रथिनांची कमतरता टाळू शकता. तिसरं, जर तुम्ही रक्तातील साखरेकडे पाहिलं, तर मधुमेह लोक, ज्यांना रक्तातील साखर कमी असते व वयोवृद्ध लोक उपवासाच्या काळात, त्यांना अचानक ऊर्जा कमी होऊ शकते, ज्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा बेशुद्ध पडू शकतात. म्हणून जर तुम्ही या गटात येत असाल, तर उपवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही उपवास सुरू केला, हळूहळू सुरुवात करा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा अति खाणं. उपवासाची तयारी करताना बरेच लोक मागच्या दिवशी खूप खातात. अति खाण्यामुळे वजन वाढू शकतं आणि उपवासाचे फायदे पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. म्हणून जागरूकपणे खाणं आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवणं हेच उत्तर. म्हणजे तुम्ही किती खायचं हे आधीच ठरवावं. सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे जेव्हा तुम्ही खाण्याचं वेळापत्रक बदलता, तेव्हा बद्धकोष्ठता होऊ शकते. काही लोकांमध्ये अल्सर होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणून जे लोक उपवासाला फारसे सरावलेले नाहीत त्यांनी हळूहळू सुरुवात करणं चांगलं. हळूहळू सुरुवात करणं हेच उत्तम. या काळात शरीराला पाणी पुरेसं मिळणं आणि फळभाज्यांसारख्या तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. जर उपवास तुमच्यासाठी योग्य असेल तर तुम्ही तो करू शकता आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे फायदे मिळण्याची शक्यता जास्त असते. कारण जर तुम्ही शरीराच्या गरजा लक्षात घेऊन आहार आणि उपवासाचा वेळ ठरवला तर ते जास्त चांगलं ठरेल. वृद्ध लोकांनी उपवास करताना थोडं अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. असं उपवास केल्यावर तुमच्या शरीरात साखरेच्या पातळीत चढउतार होऊ शकतात. म्हणून जर तुम्ही उपवास करण्याचा विचार करत असाल तर जेवणाच्या वेळेसाठी लागणारे पदार्थ आधीच तयार ठेवा. जर तुम्ही काय खाताय याकडे लक्ष देता किंवा हे महत्त्वाचे पदार्थ टाळून उपवास केला तर तुम्हाला भूक लागू शकते किंवा खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. जरी उपवासाचे अनेक फायदे असले तरी हा विशिष्ट प्रकारचा उपवास प्रत्येकाला मानवेलच असं नाही. म्हणून स्वतःच्या शरीराचं ऐका आणि गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा उपवासासंबंधी आणखी व्हिडिओ हवे असतील तर खाली कमेंट करा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.